हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। श्रावण महिना सुरुवात झालेली आहे आणि श्रावणातला पहिला दिवस आणि पहिला सोमवार आहे। उपवास सोडायला आमच्याकडे संध्याकाळी खीर बनवतात शेवयांची। आज आपण हीच खीर बिना साखर आणि गुळाची बनवणार आहोत। तर त्यासाठी गोडवा येण्यासाठी काय वापरायचं हे मी पुढे सांगणारच आहे। त्याआधी एक स्टीलचं पातेलं घेतलं आणि स्टीलच्या पातेल्यात पटकन करपलं जातं म्हणून यामध्ये मी पटकन थोडंसं तूप टाकून घेतलं आणि 4 ते 5 चमचे शेवया टाकून घेतलेल्या आहेत। तुम्ही ज्या खिरीसाठी शेवया वापरतात त्याच यामध्ये तुपामध्ये छान खरपूस भाजून घ्यायच्यात। आता पटकन मी ह्या शेवया काढून घेते भाजल्याच्या नंतरनं आणि त्यामध्ये अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त मी या ठिकाणी दूध घेतलेलं आहे। दूध गाईचं आहे, तुम्ही म्हशीचं देखील वापरू शकता। त्यानंतर यामध्ये खिरीला घट्टपणा येण्यासाठी मी 7 ते 8 काजू घेतले होते। थोडेसे भाजून थंड झाल्याच्या नंतर त्याची पावडर बनवून घेतली। याने काय होतं की खिरीला एक टेस्ट देखील खूप छान येते आणि त्याचबरोबर दूध पटकन घट्टसर देखील होण्यास मदत होते। पुढील 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवर आपण हे दूध यामध्ये छान शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर जवळपास 10 ते 12 खजूर मी पाण्यामध्ये गरम पाण्यात भिजत ठेवले होते, बिया काढून त्याची प्युरी बनवून घेऊयात। आता गूळ साखर वापरायचं नाही, मग गोडवा कशाने येणार तर या खजूरची जी पेस्ट आहे त्याने आपल्या खिरीला गोडवा येणार आहे। आता ही पेस्ट छान यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्याच्या नंतर अर्ध्या मिनिटातच खीर छान घट्टसर देखील झालेली आहे। यामध्ये आपण ज्या शेवया होत्या भाजून घेतलेल्या त्या देखील टाकून घ्यायच्या। पुढील 3 ते 4 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे ज्या शेवया आहे या खिरीमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत आणि मस्त ही खीर बनवून तयार होते। ज्यांना साखर किंवा गूळ खायचा नाही त्यांनी ही खीर नक्कीच बनवून पहा, खूप अप्रतिम अशी बनवून तयार होते। आणि त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूटचे काप आणि त्याचबरोबर वेलची पूड देखील मी टाकून घेतलेली आहे, जेणेकरून टेस्ट अजून वाढते आणि मस्त तुम्ही पाहू शकता घट्टसर झालेली आहे आणि थंड केल्यावर अजून घट्टसर होते। त्यामुळे आता मी गॅस बंद करून घेते आणि या ठिकाणी आपली ही शेवयांची खीर बनवून तयार झालेली आहे। गूळ साखर न वापरता बनवलेली ही खीर नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गरम आहे तरी देखील इतकी घट्टसर आहे, थंड झाल्यावर ही अजून घट्टसर होते। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।